महाराष्ट्रातील एकमेव भव्य दिव्य शिवमहापुराण कथा कथा प्रवक्ते गुरुवर्य हबप गजाननजी महाराज वरसाडेकर। समाया है मेरा भोला नगर में आया है। मौजे बहार तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव। भव्य शिव महापुराण कथा कथा प्रवक्ते गुरुवर्य गजाननजी महाराज वरसाडेकर। भगवान श्री भोलेनाथाच्या एका पुत्राची जन्माची कथा तुम्ही सांगितली, पण आम्हाला अजून एक कथा ऐकायची आहे जी देवता विघ्नहर्ता आहे, जी देवता लंबोदर आहे, ज्या देवतेचं पूजन केल्याशिवाय कुठलंही धार्मिक कार्य करता येत नाही, त्यांच्या जन्माची कथा मला सांगा। धन्यवाद जियो मेरे लाल। मला त्या विघ्नहर्ता गणपतीची कथा सांग। आता कल्प बदललं की कथा बदलते। काही ठिकाणी तर अशी कथा येते की शनिदेवाच्या दृष्टिकोपाने गणपती बाप्पांच्या मुंडक्याचे छेदन झालं असं म्हणतात, पण जी कथा शिव महापुराणात आहे ती कथा मी सांगणार। एकदाचा प्रसंग आहे। माँ पार्वती माता स्नान करण्याकरता आपल्या गुफेमध्ये गेल्यात आणि जय आणि विजय नावाचे दोन दरवाजावर द्वारपाल उभे केलेत। काही नंदीश्वर होते, काही रुद्रगण होते, आणि माँ पार्वतीने सांगितलं की कोणीही आलं तरी मध्ये सोडायचं नाही। सज्ज राहून पहारा दिला जातो आहे। ड्युटी करण्यामध्ये कसली कसरत नाही। धन्य वया माऊल्यांना। ए भैया त्या झोक्याची शूटिंग घे रे थोडी। नाही नाही नाही, खरंच 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 ज्यांनी ते बाळ आणले ना त्यांना खूप खूप धन्यवाद। माझ्या जीवनातली पहिली कथा आहे की लेकरं घेऊन आल्या बाया कथेत। इतर कोण्या महाराजांच्या असतील मला माहित नाही, लेकरं घरी नाही झोपवले साहेब। लेकरं घेऊन आले, त्यांना तिथंच जोडी बांधली, लेकरं झोपवलेत मंडपात, म्हणजे त्याही कथा ऐकतात आणि लेकरालाही ऐकवतात। मदालसा मातेनंतर तुमचाच नंबर आहे मंडपात। हा आता का तिथं जाऊन पास 10,000 रुपये द्या मग। इकडं बा माझ्याकडं ऐका ना माय बाप। सज्जपणे पहारा दिला जातोय, पण माँ पार्वतीकडे स्वतः भगवान शंकर येण्याकरता निघालेत। भगवान शंकर जेव्हा दरवाजावर आले तेव्हा काय करावं या भगवान शंकराच्या सैन्याने नंदीगडाने जय जय विजय आले। महादेवाला कसं म्हणू शकतात की कोणाला मध्ये येऊ द्यायचं नाही सांगितलं असं? महादेवाला अडवण्याची कोणाची हिंमत आहे? माँ पार्वती माता स्नान करत होते आणि महादेव अचानक गुफेमध्ये घुसले। माँ पार्वतीला वाईट वाटलं, जरी पती असले तरी माँ पार्वती लाजल्यात। भगवान शंकरासोबत काय चर्चा करायची ती चर्चा झाली आणि माँ पार्वतीला वाटलं की आपलं रक्षण करण्याकरता आपलं कोणीतरी पाहिजे। आपलं कोणीतरी म्हणजे कोण? जो माझ्या आज्ञेचं पालन करेल। त्यावेळेला पार्वती मातेने ठरवलं की मी एक बाळाला जन्माला घाल। ती आधी माय आहे, तिला काय अशक्य? मी काल तुम्हाला बोललो संततीचे प्रकार आहेत। काही संतती पुण्याईनं जगते, पुण्यजा संतती, काही संतती मलजा संतती, काही संतती कर्मजा संतती, काही संतती वासनाजा संतती, वासनेपासून जन्माला आली, काही संतती घृतजा संतती जी तुपापासून जन्माला आली। तुपापासून सुद्धा संतती जन्माला येते।
काही संत ती पुण्य रामायणात एक मानधाता नावाच्या राजाची कथा आहे ती. मानधाताच्या वडिलांना पुत्र संतती नव्हती. मला त्यांच्या वडिलांचं नाव माहित नाही, पण मानधाता जन्माला येण्याकरता त्यांच्या वडिलांनी तप केलं. तप सामर्थ्याने परमात्मा प्रसन्न होईना. त्यांना एक साधू भेटले. साधूनं सांगितलं कशा करता तप आहे. मला आत्महत्या करायची. अरे पण का? मला पुत्र संतती नाही, मला मुलगा नाही. साधूनं डोळे लावून पाहिलं. अरे म्हटलं तुला एक जन्म काय 7 जन्म मुलगा नाही. हात म्हणजे लगेच मरतो. साधू म्हणे थांब, आत्महत्या बघणं सुद्धा पाप आहे, तू तर करायला चाललास. साधू बाबांना त्याला एक पाणी दिलं लोटाभर मंत्रून. हे पाणी घरी घेऊन जा. मी नाही सांगत, हे रामायण सांगतंय. पाणी घरी घेऊन जा, तुझ्या कॉट खाली हे पाणी ठेव. सकाळी तुझी पत्नी उठली की तिला पिण्याकरता दे. तिने जर हे पाणी पिलं तिला मुलगा होईल. घरी आला, कॉटच्या खाली ते पाणी ठेवलं. रात्री 2 वाजता त्याला जाग आली. त्याला पाण्याची तहान लागली. त्यानं काहीच विचार केला नाही. काय नाही, बसा 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 मावशी, बघा बरं काय तर. आता ए बरं बसा खाली. नसेल हो, एवढं कुठं पुण्य आहे माझं. नाही हो, नाही. आव बसा मावशी, नाही हो. हे लेकर बसवा बरं खाली. का रे? अरे तुम्हाला गावाचं नाव घालवायचं का रे? बाहेरगावचे किती लोक आलेत रे. काय तो एवढा हो का तेवढा हो होता? अरे नको ना काका, ते फेकून आले, पुन्हा बोलवतोय. तुका म्हणे सर्प विंचून नारायण, पण वंदावे दुरून शिवू नये. सापाच्या बाबतीत असंच होतं. एवढूसानी गुद्या धरा मारा काठ्यान ठेस आणि भला मोठा असू द्या, जाऊ द्या रे, देवनावास शे रे, वाडा वस्ती शे रे, हा आते मारणार. लोकांची मानसिकता. जाऊ द्या, कथा काय चालू द्या. तर ते मानधाताच्या वडिलांनी ते पाणी पिऊन टाकलं आणि मानधाताच्या वडिलांच्या पोटातून मानधाताचा जन्म झाला. त्यांनी भगवान श्री सूर्यनारायणाची पुन्हा साधना केली. कार्यकर्ते मंडळी पुढे येऊन बसा बरं, तुम्ही पुढे येऊन बसा. पुन्हा साधना केली. ते बाळ घ्या, कोणाचं आहे ते ठोकताय तिथं, ते पाहताय अजून तुम्ही, पण आवरत नाही त्याला. घृतजा संतती, जी गायीच्या तुपापासून. घृतजा संतती म्हणजे कोण? अजून एक कथा सांगता येईल याच्यात, एक छोटीशी 1.5 मिनिटात सांगेन, ऐका. महाभारतातली कथा. पंडूराजा आणि धृतराष्ट्र हे दोघी बंधू होते. पंडूराजाला श्राप होता, लग्नाच्या पहिल्या रात्री मरून जाशील. उरलं कोण? धृतराष्ट्र. धृतराष्ट्र उरल्यानंतर धृतराष्ट्राला भरपूर मुलं जन्माला घालणारी पोरगी शोधून आणा असं भीष्माचार्यांना सांगितलं. त्यांनी गांधार देशातून गांधारी नावाची पोरगी आणली, जिला भगवान शंकराने वर दिलेला होता, तुला भरपूर मुलं होतील. भरपूर म्हणजे किती तर 100. ती गांधारीचा विवाह झाला धृतराष्ट्रासोबत. गांधारी अत्यंत पतिव्रता होती. तिच्यावर सुद्धा डाऊट घेतला गेला. गांधारीचं पहिलं लग्न झालं होतं असं सांगितलं गेलं, म्हणून गांधार देशातून सर्वे घेऊन आला होता धृतराष्ट्र. सर्वेच्या सर्व बंदिशाळेत टाकले आणि एकच लोकांचं जेवण पाठवायचं 14 लोकांना. ते 14 लोक सर्व भुकेले राहायचे आणि एकाला जेवण द्यायचे. तो एकच उरला, 14चे 14 मेलेत. पण त्याने शपथ घेतली होती, तू माझे 14 मारले, मी तुझ्या अख्खेच्या अख्खे मारीन. तो एक उरलेला कोण होता? भांजे. काय नाव त्याचं? हा, शकुनी.
महाभारताचं युद्ध त्याच्यामुळे झालं ना. त्या गांधारीनं डोळ्याला पट्टी बांधली का, जे सुख माझा नवरा उपभोगत नाही ते मला सुद्धा उपभोगायचं नाही. हिला पतिव्रता म्हणतात. असं म्हणतात. त्या गांधारीला दिवस गेले, 14 वर्ष गर्भ तिच्या पोटामध्ये राहिला. ती बाळाला जन्म देईना. बाया तिला हिनवायच्या, चिडवायच्या, अगं पोटाचा आजार आहे, कसलाईच्या बाळा पोटामध्ये, तसं काही नाही आहे. एक दिवशी तिला राग आला, तिनं पोटावर असला मुष्टी प्रहार केला. तो पोटातला गर्भ गळून पडला, मांसाचा गोळा खाली पडला. तो गोळा फेकून देणार होते, पण नाही. साधू संत ऋषीमुनी, त्या काळात काय जडीबुटी होती आपल्याला माहित नाही, त्या काळामध्ये एक असे 100 मटके आणण्यात आले. त्या काळातली काय जडीबुटी असेल ती त्या मटक्यात टाकण्यात आली. घृत म्हणजे गाईच्या तुपाने ते मटके आतून बाहेरून सारवले. त्या मांसाच्या तुकड्याचे छोटे 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 100 तुकडे गेले, त्या मटक्यांमध्ये टाकले. वरून बारीक बारीक फडकं बांधलं. मडके असे रांगेत रचले. जसे जसे मटके फुटले तसे तसे 100 कौरव जन्माला आले. घृत म्हणजे गाईच्या तुपापासून जन्माला आलेले. गणपती बाप्पा मळापासून जन्माला आलेली संतती आहे. मा पार्वतीने मळ काढला, त्याची सुंदर अशी मूर्ती बनवली आणि त्याच्यामध्ये प्राणाची स्थापना केली, प्राण प्रतिष्ठा केली. गणपती बाप्पा आलेत आणि माते काय माझ्यासाठी आज्ञा, बाळा तू दरवाजावर उभा राहा, कोणी आलं तरी आतमध्ये येऊ देऊ नको. गणपती बाप्पा पहारा देतात. मग पार्वती गुफेमध्ये आहेत आणि पुन्हा भगवान शंकराचं आगमन झालं. भगवान शंकराला गणपती बाप्पांना अडवलं, थांबा, तुम्ही कोण? भोलेनाथ म्हणे, मला ओळखत, तू कोण? मी पार्वतीचा पोरगा आहे, माझ्या आईचं नाव पार्वती आहे. मग तुझ्या बापाचं नाव माहित नाही तुला? नाही, मला फक्त माझ्या आईचं नाव माहिती आहे. माझ्या आईची आज्ञा कोणाला मध्ये येऊ द्यायचं नाही. अरे सांग, हे मला काय माहिती नाही, तुम्हाला मध्ये जाऊता येणार नाही. भगवान शंकरानं भरपूर समजवलं. लहान लेकरा म्हणून बोलून पाहिलं. लहानसं पोरगे, बेटा चॉकलेट घे, कॅडबरी. गणपती बाप्पा ते जमत नाही. गणपती बाप्पा ऐकायला तयार नाहीत. शेवटी महादेव, ते क्रोध लवकर येतो. महादेवांना क्रोध आला. महादेवानं त्रिशूळ सोडला आणि गणपती बाप्पाचं शिर कापून टाकलं. मा पार्वतीला कळालं. मा पार्वतीचं अक्राळ विक्राळ रूप. महादेव, ही सृष्टी जडून खाक झाली असती. मातेनं सर्व बहिणींना बोलवलं. त्राई त्राई झाली की माझ्या पुत्राला मारून टाकलं महादेवानं. सर्व देव लोक जगदंबेच्या पायावर लोटांगण घेतात. मा पार्वतीला सांगतात, माते, भोलेनाथांकडून झालंय, माफ करा, नाही जमणार, मला माझं बाळ हवंय. सर्व देव लोकांनी पुन्हा महादेवाची स्तुती केली. महादेवाने नंदीश्वराला पाठवलं आणि जंगलामध्ये जाऊन एका हत्तीचं मुंडकं कापलं आणि गणपती बाप्पाच्या त्या धडावर ठेवलं. ते मुंडकं लागलं. सर्व देव लोकांनी गणपती बाप्पांना वर दिला आणि सांगितलं, कुठलीही पूजा असू, प्रथम पूजा तुमचीच केली जाईल. यज्ञ असू दे, कुठलाही याग असू दे, पहिली पूजा तुम्ही. मांगल्याची देवता आहे गणपती बाप्पा. ज्याला आदर्श जीवन जगायचं असेल त्यानं गणपती बाप्पाचं शरीर बघा, तसं वागा आणि तसं जगा, तुमचं जीवन आदर्श होईल. गणपती बाप्पाचं शरीर पाहिलं तुमच्या लक्षात येईल. गणपती बाप्पा उंदरावर बसलेत. उंदीर हा असा जीव आहे, तो जिथे जातो तिथे नाश करतो. गव्हाचे पोतडे, बाजरीचे पोतडे कुतरतो, कपाशी कतरतो, पैशावाल्याच्या नोटा कतरतो, कीर्तनकाराच्या गाडीच्या वायरी कतरतो. जिथे जिथे जातो तिथं नाश करतो उंदीर. नाशावर विजय मिळवला. गणपती बाप्पा नाशावर बसले म्हणून मूषक गणपतीवर बसलेत. जो माझी भक्ती करेल त्याचा नाश होणं शक्यच नाही. गणपती बाप्पाचं पोट मोठं आहे, तसं आपलं बी पोट मोठं पाहिजे. जास्त बी मोठं नको, पोट मोठंच पाहिजे म्हणतात. का बरं? अरे आपल्याला कोणी किती त्रास देऊ दे, आपल्याबद्दल कोणी किती चुगल्या करू दे, आपल्याला कोणी किती वाईट म्हणू दे, प्रत्येकाचा अपराध आपल्या पोटात मावला पाहिजे. एवढं पोट मोठं पाहिजे गणपती बाप्पासारखं. गणपती बाप्पाचं डोक्याचा विचार करा. डोकं मोठं आहे, माणसाचं डोकं मोठं पाहिजे. दिसायला नसलं तरी चालेल, ते असायला असलं पाहिजे. गणपती बाप्पाचे कान मोठे मोठे आहेत, सुपासारखे आहेत. का बरं?
आपली कोणी किती निंदा केली तरी निंदा ऐकण्याची क्षमता आपल्या कानात असली पाहिजे. म्हणून गणपती बाप्पा सारखे कान मोठे पाहिजेत. गणपती बाप्पा सारखे आपले डोळे बारीक बारीक पाहिजेत. का? सूक्ष्मातलं सूक्ष्म केलेलं पाप सुद्धा आपल्या डोळ्याला दिसलं पाहिजे. म्हणून गणपती बाप्पा सारखे डोळे बारीक असावे. गणपती बाप्पा सारखं नाक मोठं असलं पाहिजे. नाक नाही तो कुछ नाही या जगात. प्रत्येक ठिकाणी नाक लागतं. कुठे बी जा नाकच पाहिजे. एखादी पोरगी पाहायला गेले लोक कहून आले, राम भाऊ पोरगी कस काय? बापरे बाप, गुलाबाच्या पाकरी सारखे ओठ आहेत, सफरचंदासारखे गाल आहेत, असे डोळे पाणीदार, लांब लांब केस आहेत, अशी आणि पोरगी भुरी भुरी. पण तिच्या नाकावर म्हशीनं पाय ठेवला. मी नाही तुकोबर आहे म्हणतात. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने सर्व ठिकाणी नाक लागतं. गल्लीत एका बाईला दुसऱ्या बाईशी भांडू द्या तरी म्हणतात जाऊ दे, तिला काय. म्हणजे झगडाले सुद्धा नाक लागस. अरे नाक नाही तो कुछ नाही. हा, गणपती बाप्पाचं नाक मोठं, आपलं नाक मोठं पाहिजे. काय गणपती बाप्पाचं शरीर आहे, बाप रे बाप. हत्तीच मुंडक का लावलं, वाघाचं का नाही लावलं, सिंहाचं का नाही लावलं, हत्तीच का निवडला. हत्तीच्या सान्निध्यात, अहो हत्ती हे मांगल्याचं प्रतीक आहे. नवरा बायकोचे जर भांडण होत असतील ना, आता असे पर्याय सांगणारे बाबा लय आवडतात लोकांना. नवरा बायकोचे भांडण होत असतील ना, सोपा पर्याय, 20 रुपयात भांडणी बंद होतात. 20 रुपयात. एका चित्रामध्ये 2 हत्ती असले पाहिजेत, एकमेकाकडे तोंड केलेले. ते चित्र घरात लावा, कटकटी बंद होतात. कोणत्याही दिशेला लावा. गणपती बाप्पा मांगल्याचं प्रतीक. पूर्वी जर एखाद्या देशाचा राजा अचानक मेला, त्या राजगादीवर कोणाला बसवावं, त्या देशाचा राजा कोणाला बसवावा, त्या राजा कोण निवडावा, याच्याकरता भांडणी व्हायच्या. आणि भांडणी झाल्या मग शेवटचा निर्णय असायचा काय, सर्व नगरी अशी उभी केली जायची रस्त्याच्या दोन्ही कडेला. एखाद्या हत्तीच्या सोंडेमध्ये फुलहार दिला जायचा. तो हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये फुलहार घालायचा तो त्या देशाचा राजा व्हायचा. म्हणजे हत्तीने निवडलेला माणूस हा योग्यच असतो, याचा अर्थ असा आहे. म्हणून हत्तीचं मुंडक लावलं. गणरायांचा सर्वांनी जय जयकार केला. गणरायांना सर्वे शरण आलेत. कार्तिकी सोबत कोणीतरी खेळणार पाहिजे. हळूहळू हळूहळू कार्तिक आणि भगवान गणराय मोठे होत आहेत. लहानपणापासून गणरायांना खाण्याचा खूप शौक होता. अशी एक कथा आहे शिव महापुराणामध्ये की एकदा संपत्तीचा राजा, कोण आहे, संपत्ती कोणाकडे जास्त, संपत्ती कुबेराकडे जास्त आहे. असं म्हणतात कुबेराला एकदा गर्व झाला की माझ्याकडे जेवढी संपत्ती तेवढी कोणाकडेच नाही. आणि देवाला सर्व सहन होतं, गर्व सहन होत. कुबेर ब्रह्माजींकडे गेला आणि ब्रह्माजींना सांगतो माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, माझ्या एवढा श्रीमंत कोणीच नाही. संपत्ती प्रॉपर्टी किती असू द्या कामी येत नाही. तुम्ही मेल्यावर म्हणेन का सुनबाई मन सासू काही चांगली होती बुवा, मस्त संसार कैता बुवा, चालता चालता कोण काही बी उपाडी आणे बुवा, ती मरी गी बुवा, तिनं प्रेत 2-4 दिन घरमा राहू द्या बुवा, म्हणी का असे सुनबाई. तुम्ही मेल्यावर म्हणेन का सुनबाई आमना दडला गैरा चांगला होता बुवा, चालता चालता कोण बी बाटू खान दे बुवा, त्यानं प्रेत 2-4 दिन घरमा राहू द्या बुवा, असं म्हणी का. अरे काय नाही येत का मी, पण नको त्या गोष्टीवर गर्व करता. एका माणसानं मला घरी नेलं ना, अख्खा बंगला दावला, त्याच्या बंगल्यात सर्व होतं पण देव घर नव्हतं. माझी आली जीवार. तो म्हणे महाराज सर्व दाखवेन, तो किचनची स्टाईल पा, बाथरूमची स्टाईल पा. बाथरूम मध्ये घातलं, म्हणे बाथरूमची स्टाईल पाहिली का 3 लाखाची आहे. म्हटलं राम भाऊ जरी बाथरूमला स्टाईल 3 लाखाची आहे तरी तुमची शेवटची आंघोळ बाहेरच आहे. ज्याला समजलं त्याला धन्यवाद, बाकीच्यांनी प्रसाद घेऊन जायचा. काय नाही सर्व इथं टाकून गर्व करू नका, गर्वाचं घर खाली आहे.
पण संपत्तीचा गर्व झाला, धनाचा गर्व, सोन्याचा गर्व. कुबेर ब्रह्माजींकडे गेला. ब्रह्माजीने सांगितलं, हो गडा, खरंय, तुझ्या एवढं श्रीमंत कोणीच नाही. कुबेर तिथून निघाला, महाविष्णूंकडे गेला क्षीरसागरामध्ये. महाविष्णूंना सांगतो, प्रभू मी आत्ताच जाऊन आलो ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाने माझ्या लेटरवर त्यांचा शिक्का मारला की जगात माझ्या एवढं श्रीमंत कोणीच नाही. तुमचं काय म्हणणं आहे? महाविष्णू म्हणे, खरंय बा, क्षीरसागरात आला तू, मी तर लक्ष्मीचा पती आहे, पण तुझ्या एवढं श्रीमंत कोणीच नाही, हे मी पण मान्य करतो. पण तुला एक सांगतो, ब्रह्माजींकडे जाऊन आला, माझ्याकडे आला, कैलास पर्वतावर जाऊ नको बरं, ते तुला न पुरवडणार आहे. ऐकलंच नाही महाराज. कैलास पर्वतावर आले आणि पुन्हा महादेवाला म्हणतात, महादेव, माझ्यासारखं श्रीमंत त्रिभुवनात कोणीच नाही. महादेव म्हटले, असं? हो, पाहिलं तर तू माझा पंतू आहे. मी जन्माला घातलं नारायणाला, नारायणाने जन्माला घातलं ब्रह्माजींना, ब्रह्माजींना जन्माला घातलं तुला. माझ्या पुढे येऊ? अरे मी म्हातारा माणूस, तुम्ही कमी नका समजू बा. लय अवघड राहतं ते, सर्वांच्या नादी लागायचं. म्हाताऱ्या लोकांना लय बुद्धी राहते, लयच बुद्धी राहते. म्हाताऱ्या लोकांचे असे असे किस्से सांगितले जायचे जुन्या काळातले. एका माणसानं वरात अडवून ठेवली म्हणे. का बरं? तर नवरीच्या बापाला सांगत होता, मी माझ्या पोरीला 2 एकर जमीन दिली आहे, जमीन घेऊन जा तरच पोरगी नांदायला येईल. त्या नवरदेवाच्या बापालाच कळे ना. गावातला एक म्हातारा गेला म्हणे, ओ भाऊ, नवरीला जे आणधन द्यावं लागतं ते मंडपात आणून ठेवावं लागतं, तू 2 एकर जमीन मंडपात घेऊन आम्ही घरी येऊन जाऊ. म्हाताऱ्या लोकांच्या अनुभवातून सर्व गोष्टी म्हातारे लोक शिकवतात. म्हाताऱ्यांचं बीड धरायचं नाही. महादेव म्हणतात, ठीक आहे, मग काय इच्छा आहे तुझी? कुबेरानं सांगितलं, माझी एकच इच्छा आहे, माझ्याकडे तुम्ही स्नेह भोजनाला या, जेवणा करता या, सर्वांना तृप्त करून द्यावं एकदा, असं मला वाटतं. बरेच लोक म्हणतात ना असं, सर्वांना एकदा अन्नदान, जगाच्या पाठीवर अन्नदानासारखं दान नाही, मला माहिती आहे. पण तेही करताना काही लोक गर्व करतात, दुसऱ्याच्या पंक्तीत बुंदी वाढतात. लोकांना ही सवय आहे. सर्वांना आमंत्रण दिलं. महादेवानं सांगितलं, माझं येणं जमणार नाही, पण मी माझ्या मुलाला पाठवेल. गणपती बाप्पाला सांगितलं की तुम्हाला कुबेराचा गर्व हरण करायचा. गणपती बाप्पा आलेत. गणपती बाप्पांचं यथोचित स्वागत करण्यात आलं. चौरंग बसण्याकरता दिला. गणपती बाप्पानं मांडी घातली. कुबेराला सांगितलं, महाराज चटकन आणा जेवायला, मला पुढे भरपूर काम आहेत. सोन्याच्या पात्रामध्ये सर्व व्यंजन भरून आणले. समोर सोन्याचं पात्र ठेवलेलं आहे. गणपती बाप्पानं 2च मिनिटात सर्व गायब केलं. अजून आणा. इतकं खाल्लं गणपती बाप्पाने, इतकं खाल्लं, संपूर्ण आलेल्या पाहुण्यांचं अन्न संपलं. कुबेराच्या लक्षात आलं, हे सर्व कशा करता चाललंय. कुबेर म्हणतो, मला गर्व झाला, महादेवाने माझा गर्व हरण केला. महादेव कोणाला गर्व होऊ देत नाही दादा. महादेव देतात पण आणि घेतात पण. महादेवाची भक्ती ज्यानं केली त्याचा बेडा पारच आहे, त्यात शंकाच नाही. म्हणून कधी काही मागायचं असेल तर महादेवाकडे मागावं. कधी काही सांगायचं असेल तर महादेवाला सांगावं. महादेव सर्व इच्छा पूर्ण करतात. कारण महादेवाने कोणाकोणाला तारलं काय सांगावं. जा महादेवाकडे, हात जोडा, महादेवाला सांगा, तारा है सारा जमाना, भोले हमको भी तारो. तारा है सारा जमाना, वो भोले हमको भी तारो. तारा है सारा जमाना,
भोले हमको उतारो। सारा है सारा जमाना भोले हमको भी तारो। हमको भी तारो 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 भोले हमको भी तारो। महादेवानं कोणाकोणाला तारलंय? अख्खा जमाना महादेवानं तारला। तुम्हाला सांगू का, कधी फांदी पकडू नका, पकडायचं असेल तर मूळ पकडा। आम्ही वारकरी, महाराज माफ करना, आम्ही वारकरी पांडुरंगाचा आमचा रंग, सर्व रंग फिके आहेत आमच्या पांडुरंगाकडे। कारण का, पंढरीचा पांडुरंग सुद्धा शिवतत्व आहे। कसं हो, पंढरीचा पांडुरंग शिवतत्व आहे। तुम्ही पहिल्या दिवशी कथा ऐकली होती का? ब्रह्माची टोक शोधायला गेले, महाविष्णू मूळ शोधायला गेले, महाविष्णूंना मूळ सापडलं नाही। ते महाविष्णू मूळ शोधण्याकरता भगवान भोलेनाथाला सांगतात, भोलेनाथा मी प्रयत्न करेल, मूळ शोधेल। तेच महाविष्णू प्रल्हाद रूपाने आले, मूळ शोधलं भेटलं नाही। तेच प्रल्हादजी अंगद रूपाने आलेत, मूळ सापडलं नाही। तेच अंगदजी उद्धव रूपाने आलेत, मूळ सापडलं नाही। तेच उद्धवजी नामदेव महाराज बनून आलेत, मूळ सापडलं नाही। तेच नामदेव महाराज तुकोबराय बनून आलेत, पंढरीचा पांडुरंग पाहिला आणि म्हणतात काय, सुंदर ते ध्यान। पांडुरंग जर समोर आहेत तर काय म्हटलं पाहिजे, सुंदर हे ध्यान। पण नाही, तुकोबरा काय म्हणतात, सुंदर ते ध्यान। कोणतं ते? ब्रह्माजींबरोबर भांडण झाली होती, शोधण्याकरता गेलो होतो, सापडत नव्हतं, 4 जन्म गेले, ते आता भेटलं। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या। पंढरीचा पांडुरंग हे शिवतत्व आहे, ते सर्वांना तारतं। कोणाकोणाला तारलंय? ब्रह्मा को विष्णु को तारा। ब्रह्मा को तारा तुमने विष्णु को तारा। ब्रह्मा को तारा तुमने विष्णु को तारा। ब्रह्मा को तारा तुमने विष्णु को तारा। हरि बोल। भोले हमको भी तारो। है सारा जमाना हमको भी तारो। तारा है सारा जमाना भोले हमको भी तारो। तारा है सारा जमाना भोले हमको भी तारो। सुना है प्रभु द्रौपदी को तारा। हमने सुना है प्रभु द्रौपदी को तारा। हमने सुना है प्रभु द्रौपदी को तारा। हमने सुना है प्रभु द्रौपदी को तारा। साड़ी का करके बहाना भोले हमको भी तारो। तारा है सारा जमाना भोले हमको भी तारो। तारा है सारा जमाना भोले हमको भी तारो। त्याच्याकडे जा, फक्त तुम्ही एक पाऊल तर वाढवून बघा, तो 1000 पावलं तुमच्याकडे चालत येईल। देतोय तो आणि घेतोय तो, वरही तो देतो हिसकावून, जन्मालाही तो घालतो मारतोय तो। भगवान नंदीश्वर म्हणतात,
सनत कुमारांनो, मी कालही तुम्हाला बोललो, पुन्हाच एकदा सांगेल, जन्मालाही घालणारा तो आहे, संपवणाराही तो आहे. शिवमहापुराणातली अजून एक सुंदर घटना सनत कुमारांना भगवान नंदीश्वर सांगतात. भगवान शंकराच्या एका मानसपुत्राची कथा. त्याचं नाव होतं भस्मासूर. या भस्मासुराची गोड कथा आहे. ही कथा सांगण्याची, ही कथा शेवटची असेल, नंतर आरतीच. कथा सांगण्याच्या आधी पुन्हा एकदा मी सांगेन, सकाळी रुद्राभिषेक झालाच आहे. ज्यांना ज्यांना कुपन हवे असतील कुपन घ्या, आणि उद्या कथेला येताना मात्र कुपन आणा. सांगता येत नाही, उद्याही आम्हाला लहर आली तर वाटता येईल, नाही तर परवा तर 100% रुद्राक्ष वाटायचेच आहेत, त्यात शंकाच नाही. हे टोटल आणि टोटल रुद्राक्ष 5 मुखी आहेत. याच्यात 4 मुखी नाही, 6 मुखी नाही. मग बाकीचे, आता आमच्याकडे काही रुद्राक्ष होते 7 मुखीतले, माझ्याकडे काही दाणे होते, बाकीच्या लोकांनी नेलेही. 7 मुखी एकही नाही, काही 3 मुखी, 4 मुखी आणि 6 मुखी रुद्राक्ष आहेत. ज्यांना पाहिजे ते लालाजींशी संपर्क साधू शकतात. पुन्हा एकदा सांगेन की मी परवाच्या दिवशी बोललो की येणाऱ्या 23 मे पासून तर 29 मे पर्यंत श्री क्षेत्र ब्रजधाम यात्रा जाणार आहे. या मृत्यूलोकातलं खरं स्वर्ग, देवाचं राहण्याचं ठिकाण, अनेक तीर्थस्थळांचं दर्शन आहे. 7 दिवसाची यात्रा आहे. ज्यांना कोणाला यायचंय त्यांनी उद्या 4 वाजेनंतर आम्हाला राहुल दादांच्या घरी येऊन भेटू शकतात. आपलं नाव आपण बुकिंग करू शकतात. एक 8 का 9 नावं आमच्याकडे आलेले आहेत. अजूनही बऱ्याच जागा शिल्लक आहेत. वेळ रावणा करता थांबली नाही. लक्षात ठेवा, रावणाच्या जीवनात त्यानं 3 संकल्प केले होते. फॅन का बंद केलं रे? रावणाच्या जीवनात 3 संकल्प होते. रावणाचे कोणते? पहिला, स्वर्गाला जाण्याकरता मी सीडी लावेल, साठा. दुसरा, कांचनाला सुगंध आणेन, म्हणजे सोन्याला सुगंध लावेल. तिसरा, समुद्राचं पाणी खारट आहे ते गोड करेन. आणि त्याला काय अशक्य होतं? 33 कोटी देव त्याच्या ताब्यात होते, सर्व शक्य होतं. पण आज करू, उद्या करू, परवा करू, तेरवा करू, मेला. संकल्प नाही पूर्ण झाला. पुढच्या वर्षी कोण मरतं कोण जगतं माहित नाही, महाराज की तुम्ही. म्हणून जीवात जीव आहे तोपर्यंत अत्यंत चांगली सुविधा आहे. बरं, एवढ्या कमी पैशात कोणी यात्रा नेत नाही. ही यात्रा कमी पैशात नेण्याचा एकमेव उद्देश असा आहे की तुमच्याकडून जे पैसे घेतले जातात ते पैसे फक्त आणि फक्त तिकिटाचे, राहण्याचे आणि लक्झरीचे खर्च आहे. जेवणाचा जेवढाही खर्च असतो ना तेवढा आपल्याकडे अन्नदाते असतात. प्रत्येक यात्रेमध्ये माझ्याकडे लोक अन्नदान देण्याकरता वेटिंगला असतात. मागच्या वेळेस मला वाटतं जेव्हा आम्ही काशीला गेलो तेव्हा मागे गावात कुठेतरी आम्ही बोललो होतो, तेव्हा अन्नदानासाठी संजय बबन कोडी आणि मुकुंद रामचंद्र भोई यांनी पंक्ती दिल्या होत्या. सांगण्याचा उद्देश, एवढ्या कमी खर्चात आपली जर यात्रा होत असेल, अत्यंत चांगली सुविधा, घरी आपण एसी झोपत नाही. काय बर, धन्यवाद. श्री हरिभक्तपरायण कुंदन रामचंद्र भोई यांनी मागच्या वर्षी तर पंगत दिलीच होती, पण या वर्षी सुद्धा जी 23 मे ते 29 मे यात्रा जाते, ते यात्रेसाठी एका पंक्तीचा खर्च 8,000 रुपये. ते 8,000 रुपये देणार आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. या जवळजवळ 10 पंक्ती लागतात आणि 100 लोकांची यात्रा आहे. 80 रुपये ताट पण म्हटलं तर 8,000 रुपये खर्च आहे. 10 पंक्तींपैकी एक पंगत, मी दुपारीच बोललो, एक पंगत त्यांनी घेतली. अजून 9 पंक्ती खाली आहेत. ज्यांना कोणाला वाटत असेल, ज्यांच्या आई वडील कोरोनात गेले वगैरे असं काही असेल, ते आपल्या आई वडिलांच्या प्रित्यर्थ अन्न, असं म्हणतात तीर्थक्षेत्रे महत्पुण्यम. घरी 100 लोक जीव घाला आणि तीर्थयात्रेत 10 लोक जीव घाला, बरोबर असतंय. तीर्थयात्रेतलं पुण्य 100 पटीनं फल देत असतं. म्हणून ज्यांना कोणाला वाटत असेल की आपणही पंगत देऊ शकतो, तुम्ही उद्या 4 वाजेनंतर भेटू शकतात. आणि ज्यांना ज्यांना यात्रेला यायचंय
ते आपलं आधार कार्डवरचं नाव, वय, फोन नंबर आणि 4,000 रुपये तिकिटाचे पैसे घेऊन भेटू शकतात. सोबत गुढ्याची काही मंडळी आहे. म्हणून आपल्या सर्वांना प्रार्थना आहे, महिला मंडळीने बहुतांशी मनावर घ्या. ज्यांना ज्यांना यायचं असेल लवकर उद्या 4 वाजेनंतर येऊन आपली जागा आपण रिझर्व करू शकतात. मी आता रात्री जळगावला जाणार आहे, पण 3 वाजेपर्यंत परत येईल. 4ला येऊन आपण भेटू शकतात, आपलं नाव देऊ शकतात. कार्यकर्ते फार मोठी धडपड करतायत की प्रत्येकापर्यंत रुद्राक्ष जावा. ही जीवनामध्ये खूप चांगली संधी आहे. प्रत्येकाच्या कुठलाही जास्त काही नियम नाही. जास्त बारीक जर पाहिलं ना तर खूप नियम आहेत. आपली साधी बोडी भक्ती असावी. बऱ्याच लोकांनी येऊन आज मला शंका विचारल्यात की महाराज हा 5मुखी रुद्राक्ष फक्त देवाऱ्यात ठेवायला चालतो का, गळ्यात घालायला चालत? असं काही नाही. गळ्यात घालायलाही चालतो आणि देवाऱ्यात ठेवायलाही चालतो. म्हणून सर्वांनी रुद्राक्ष घ्या, ही सर्वांना विनंती आहे. आणि ज्यांना कोणाला अन्नदानासाठी नावं द्यायचे त्यांनी द्या, यात्रेला ज्यांना यायचं त्यांनी या. हा सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं होतोय. भगवान श्री नंदेश्वर सनत कुमारांना सांगतात की एकदाचा प्रसंग आहे. परमात्म्याने एकदा आपल्या जटा एका खडकावर उपटल्यात आणि खडकावर उपटल्यानंतर तिथनं एक दगडाचा कंकर बाहेर निघाला. त्या कंकराचा भुगा, त्या कंकरातून काही भुकटी बाहेर पडली दगडाची आणि त्या दगडाच्या भुकटीतून एक बाळ जन्माला आलं. भगवंतानं त्याला आपल्या जवळ बोलवलं, त्याच्या डोक्यावरून हात ठेवला आणि डोक्यावरून हात फिरवल्यानंतर त्याला मायेची झालर दिली. हळूहळू बाळ तो मोठा होऊ लागला. तो बाळ मोठा होत असताना भगवान शंकर मा पार्वती दोघी त्याच्यावर प्रेम करतात, त्याचा दुलार करतात. गणपती सारखं कार्तिकी सारखं त्याच्यावर प्रेम करतात. थोडा मोठा झाल्यानंतर भगवान शंकराकडे आला आणि भगवान शंकराला म्हणतो, पिताश्री मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. आता आजही मला आई वडिलांबद्दल भरपूर बोलायचं होतं, कार्यकर्त्यांच्याही सूचना होत्या, पण आता ते घड्याळ थांबत नाही, त्याला मी काय करणार. उद्या निश्चित सांगूया गणपती बाप्पाने आई वडिलांची किती भक्ती केली, कशी सेवा केली. त्याला सांगितलं की बाबा तुला जर सेवा करायची असेल तर नित्य पूजेसाठी तू मला भस्म आणून देत जा. त्याचं नावच भस्मासूर ठेवलं. त्यानं भगवान शंकराला रोज जडत्या चितेचा भस्म आणून द्यावा. भगवान शंकराने तो भस्म अंगाला लावावा. भगवान शंकराची सेवा करतोय. अनेक वर्ष फार मोठ्या इमानदारीत त्यानं सेवा केली. सेवेचं फळ मिळतच. भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले आणि सांगितलं का रे, अनेक वर्षापासून तू माझी सेवा करतोय, रोज मला पूजा करता भस्म आणून देतो, तुझी पूजा चुकत नाही. तुला दिलेली जबाबदारी तू तंतोतंतपणे पार पाडतोस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे, बोल तुला काय पाहिजे. जो भगवंताचा खरा भक्त आहे ना, तो भगवंताकडे कधीच मागत नाही, हे लक्षात घ्या. आणि आपल्याला काय पाहिजे जर देवाला कळत नसेल तर तो देवच नाही. तुम्हाला काय पाहिजे हे तुम्हाला सर्व देवाला कळतं दादा, संतांनाही कळतं. संतांमध्ये फरक आहे. आता मी नेहमी सांगतो, बरेचसे लोक ज्ञानोबा, तुकोबा, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, ज्ञानदादा, मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, सखुबाई यांच्यापेक्षा शिर्डीचे साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ महाराज असतील, या लोकांना मानतात, या संतांना मानतात आणि या संत लवकर फलही देतात. मला एकानं प्रश्न विचारला होता की महाराज आम्ही बरेच दिवस ज्ञानोबा तुकोबारांची भक्ती केली, पण आमच्या इच्छा मनोरथ काही पूर्ण झाले नाही, पण आम्ही 2-4च वर्ष फक्त साईबाबाची, गजानन बाबांची, स्वामी समर्थ महाराजांची भक्ती केली, आमच्या इच्छित मनोकामना पूर्ण झाल्या. त्यांना एका वाक्यात उत्तर दिलं मी, अरे बाबा, साईबाबा, गजानन महाराज आणि स्वामी समर्थ महाराज तुम्हाला जे पाहिजे ते देतील. काय? हे तिघी संत तुम्हाला जे पाहिजे ते देतील, पर ज्ञानोबराय आणि तुकोबराय जे तुमच्या हिताचं आहे आणि तुमच्यासाठी योग्य तेच देतील. चुकीच्या मागण्या कधीच आमच्या संतांनी पूर्ण केल्या नाहीत कोणाच्या. मागणाऱ्याने सावधान. मागणारे लोक आता इतक्या मागणाऱ्यांच्या, तुम्हाला जास्त सवय माय मावल्यानं असे नवस करता तुम्ही धनाधन, काय सांगा.
जिथे जाता तिथं तोंड हलवता तुम्ही, जिथं जाता तिथं काहीतरी बोलून येतं. पण नवसाई करताना सावधान, काही नवसं नका करत जाऊ. मी नेहमी एक घटना सांगत असतो, नेहमी सांगतो की नवसं करताना फार विचारपूर्वक करत जा. नवरा आणि बायको दोघी शिक्षक आणि शिक्षिका होते. सत्य घटना ही, कुठं पोथी पुराणातली वाचलेली कहाणी नाही, सत्य परिस्थिती आहे. नवरा आणि बायको दोघी शिक्षक आहेत. एकच मुलगा आहे दोघांना. 1,00,000-2 लाख रुपये महिन्याला पेमेंट येतं घरामध्ये, सर्व चांगलं आहे. मुलगा इंजिनियर झाला, सॉफ्टवेअर इंजिनियर. पोराला पोरगी पाहिजे. नातेवाईकांना सांगितलं आम्हाला पोरगी सुंदर हवी आहे, पैशाची काही गरज नाही. नातेवाईकांनी स्थळ शोधून आणलं, लग्न झालं, थाटामाटात लग्न पार पडलं. लग्नाच्याच दिवशी सुनबाईला माळकरी बनवून टाकलं. 4ही लोक घरामध्ये माळकरी आहेत. मुलगाची होणारी ती पत्नी, नवरा आणि बायको सर्व घर माळकरी. पण पोरगी नांदायला आली सत्यनारायणच्या दिवशी. अचानक संध्याकाळी काय झालं काय माहित, जी शिक्षिका बाई होती ना, त्या पोराची आई तिच्या कमरेपासून पाय गेले असं म्हणतात. तिला चालताच येत नव्हतं. तिला चालता येत नाही म्हणून अनेक डॉक्टरांकडे दाखवलं, अनेक लोकांकडे नेलं, पण ते काही सक्सेस होत नव्हतं. 7-8 महिने झाले मुंबई पुण्याचे डॉक्टर फेल झालेत. शेवटी घरचे लोक काय करतील, नवरा जातो ड्युटीला, पोरगा जातो कंपनीत, सुनबाई जाते कंपनीत, घरी कोणी राहत नाही. तिचं जेवण आणि तिचं पाणी टेबलावर ठेवून देतात. ती बेडवर झोपलेली असते. एकदा सुनबाई जेवण तर ठेवून गेली, पण घाईघाईत ड्युटीला जाण्याच्या गडबडीत तिला पाणी द्यायची आठवण नाही पडली. आठवण पडली, 7-8 महिने झालेत. कौपर्यंत सेवा करतील. सेवेचा हळूहळू तो प्रभाव कमी होत गेला. 12 वाजता त्या बाईला तहान लागली. ती म्हणते अरे जेवण आहे पण पाणी नाही, काय करावं. जवळ फोन पण नाही. आता मी घसडत का होईना किचन मध्ये जाते आणि पाणी पिते. पाणी पिण्याकरता जाण्याकरता निघाली, क्वाटून खाली पडली, कमरेला दणका बसला, पुन्हा कंबर दुखायला लागलं, डोळ्यात पाणी आलं. 8 महिन्यात कधी रडली नाही, पण त्या दिवशी त्या मॅडम रडल्या. समोर देवारा होता. देवाऱ्यात छोटीशी बालाजीची मूर्ती होती. त्या बालाजीकडे पाहिलं आणि बालाजी भगवंताला ती बाई मनातल्या मनात म्हणते, बालाजी महाराज तुम्ही सर्वांच्या नवसाला पावतात, खूप लोक तुम्हाला नवस करतात. मी असं ऐकलंय, जर माझे पाय चांगले झाले ना, जर मी चांगली झाली, चालायला लागली, तर मी बालाजीला येणार आणि माझे केस समर्पित करणार. काय चमत्कार माहित नाही दादा. 8 दिवसात ती बाई चालायला लागली. जेवणाकरता डायनिंग टेबलवर बसले. पोरगा म्हणतो या डॉक्टरांचा गुण लागला, नवरा म्हणतो त्या डॉक्टरांचा गुण लागला, सुनबाई म्हणते या डॉक्टरांचा गुण लागला. कोणी काही सांगतं, कोणी काही सांगतं. ती बाई म्हणे थांबा, मला फक्त आणि फक्त बालाजी डॉक्टरांचा गुण लागला. तिला सर्व विचारलं, घरातल्या सर्वांनी विरोध केला. असं चालणार नाही, केस कुठं दिले जातात का, ते जमणार नाही. केस दिल्यावर बाई ती म्हणे मी संकल्प केलाय, नवस केलाय, केस देणार म्हणजे देणार. तिने कोणाचं ऐकलं नाही. घरात सर्व विरोध झाला. तिनं बरोबर पतीला 2-2.5 महिन्यामध्ये कन्व्हिन्स केलं. आता मिया बिबा राजी, दुसरा काय करणार आहे तिथं. पोराला मॅनेज केलं, सुनबाईला मॅनेज केलं. गेले महाराज, बालाजीचे तिकीट केलेत आणि बालाजीला पोहोचल्यानंतर एक खाली टोकन काढावं लागतं आणि टोकन काढलं की मग वर जातात, रांगेत उभं राहतात. बाया माणसं वेगळी वेगळी रांग असते. ती बाई रांगेत उभी राहिली. तिनं पाहिलं, डोक्यात एकच आहे, नवस पूर्ण करायचा, केस द्यायचे. सुंदर सुंदर स्त्रिया त्या केस कापणाऱ्या बाईजवळ जायच्या. 2 मिनिटात ती केस उतरून टाकायची. बाया अशा विद्रूप दिसायच्या. त्या 2-4 बायांची टक्कल होताना पाहिली. तिच्या डोक्यात फॅट घुसलं की बाप रे बाप, टकली झाल्यावर बाई कशी तरीच दिसते. तिची बुद्धी बदलली. त्या टक्कल करणाऱ्या बाईजवळ गेली, तिला म्हणते ताई पूर्ण केस काही काढू नका, एवढी चुटकी काढा. त्या बाईला काय पावती फाडली आहे, चुटकी काढली काय, टक्कल केली काय. त्या बाईने एवढी चुटकी काढली. घरच्यांना खूप आनंद झाला की बरं झालं बाईनं केस दिले नाही, हिच्या डोक्यातला फॅट गेला. सर्व आनंद झालेत. नवस होता म्हणून खाली आली. बाजूला तलाव आहे. सर्व घाबरायचे. ठेवू का डोक्यावर हात, त्याला सर्व घाबरायचे. काय करावं. त्याला पाहिलं की देव लोक आपला रस्ता बदलून टाकायचे. त्याला पाहिलं की देव लोक जागा सोडून द्यायचे. एकदाचा प्रसंग आहे. काही देव लोक कैलास पर्वताकडे निघालेत आणि कैलास पर्वताकडे निघाल्यानंतर
कैलास पर्वताकडे काही देव लोक येतात, पण येताना अशी चर्चा चालली की आले आपण चाललोय महादेवाच्या दर्शनाकरता, महादेवाला भेटण्याकरता. महादेवाचं दर्शन आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे अशी आसक्ती आहे. पण जर आपल्याला भस्मासुराने पाहिलं तर, असा विचार करत 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 ती देव लोक कैलास पर्वताकडे येत आहेत. ते देव लोक कैलास पर्वताकडे निघालेले आहेत. कैलास पर्वतावरचं अत्यंत मंगलमय वातावरण आहे. देव लोक त्या स्वर्ग सुखाचा आनंद घेत आहेत. सुंदर सुंदर वृक्ष आहेत, उंच उंच झाडी आहेत. काय तो हिमालय, जे बद्री केदार गेले त्यांच्या लक्षात येईल. स्वर्गाच्या सुखाला सुद्धा लादवेल असं सुख आहे हिमालयामध्ये. बर्फाचे डोंगर आहेत. जणू काही एक एक डोंगर कोणीतरी ऋषी सारखा दिसतोय. दुसरा डोंगर कधी कधी अशा स्वर्गातल्या रूपवती सुंदर स्त्री सारखा दिसतोय. वेगळ्या वेगळ्या वृक्षांनी नटलेले डोंगर आहेत. ब्रह्माजी आणि भगवान शंकर दोघे आनंद घेतात. कैलास पर्वतावर फिरतायत. मस्तपैकी डुलत डुलत त्या स्वर्ग सुखाचा आनंद घेतायत. पण एकमेकांमध्ये एकच भीती आहे, काय रे मी वर देऊन मला पस्तावा आलाय, पश्चाताप झालाय. त्या भस्मासुराला जर दिसलो तर तो डायरेक्ट म्हणतो ठेवू का डोक्यावर हात, ठेवू का डोक्यावर हात. ब्रह्माजी म्हटल्यावर तुमच्यामुळे झालंय, तुम्हीच त्याला वर दिलाय. कैलास पर्वताच्या एका उंच डोंगरावर, बर्फेली डोंगरावर ब्रह्माजी आणि भगवान शंकर दोघे एकमेकांमध्ये गप्पा करतायत, चर्चा करतायत. दोघांची चर्चा चालू असताना मनात कुठल्याही प्रकारची भीती नाहीये. अत्यंत गोड आनंद घेत आहेत. पण अचानक त्यांचं लक्ष नसताना कुठून तरी असा आवाज येऊ लागला. आवाज अत्यंत विचित्र होता. ब्रह्माजी महादेवाला सांगतात, महादेव हा आवाज कुठून येतोय? आवाज कशाचा आहे नेमका? इकडं तिकडं पाहू लागलेत. अत्यंत भीतीचं वातावरण आहे. अरे ज्याने सृष्टी जन्माला घातली ते ब्रह्माजी, जो अनादि आहे तो महादेव, हे सुद्धा घाबरू लागलेत. हा आवाज कशाचा आहे? इकडं तिकडं शोधतायत. दिसत कोणीच नाहीये. पण तेवढ्यात अचानक एका डोंगराच्या दरीतून एक राक्षस बाहेर आला. कायर हो, कैलाश पर छुप के बैठे हो? अभी छुप के बार कर रहे हो कायर हो? अरे ज्याने त्रिभुवन जन्माला घातलं तो सुद्धा त्या भस्मासुराला घाबरतोय. अरे बुड्ढे बाबा, बापरे बाप, आमका पुरा खोजमा गाली असते काय. खाली बसा मावशी, मावशी खाली बसा तुम्ही. तो तुमच्याकडे येईल बरं, दुसऱ्या तिकडे बायांमध्ये थोडं. ए पोराव, इधर छुपे निकलो, देखता हूं.
कैलाश पे झुक के आगे बैठ गए। सोचा महादेव रक्षा करेंगे, मैं भस्मासुर हूं। सबको भस्म कर दूंगा। आज बहुत युद्ध हो गया। आज बहुत युद्ध लड़ लिए, थोड़ा विश्राम किया जाए। भस्मासुर थकलाय। भस्मासुर विचार करतो की अरे ब्रह्माजी ना आणि देवादिदेव महादेवाला सुद्धा मी पडवून सोडलाय। आता माझ्यासारखा ताकदवान कोणीच नाही, माझ्यासारखा बलवान कोणी नाही, त्रिभुवनात मला जोड नाही, मला कोणी मारू शकत नाही, कोणी हरवू शकत नाही। म्हणून भस्मासुर शांत झालाय। पण तिकडे ब्रह्माजी आणि देवादिदेव महादेव क्षीरसागरामध्ये जातात आणि विष्णू परमात्म्याला सांगतात प्रभू काही करा। पण त्या भस्मासुराला माझ्याकडनं चूक झाली, त्याला वर दिला गेला, माझ्याकडनं फार मोठा घोर अपराध झालाय, पण त्याच्यामुळे सर्वांना त्रास होतोय। तुम्ही काही करा, तुम्ही काही करा, मला माहित नाही, पण तेवढ्या भस्मासुराला तुम्ही थांबवा। तेवढ्यामध्ये भस्मासुराला नारदाची भेट झाली। नारदाला पाहिलं आणि भस्मासुर म्हणतो ठेवू का डोक्यावर हात? नारद महर्षी सुद्धा पळून गेलेत। पण विष्णू परमात्म्याने ब्रह्माजींना ते व्याकुळ पाहिलं, महादेवाला व्याकुळ पाहिलं आणि विष्णू परमात्म्याने एक लीला रचली। देवाने इतकं सुंदर रूप धारण केलं, देव इतकी सुंदर स्त्री झालेत। परमात्म्याने एक अमृताची कुंभी जणू काही घट हातामध्ये घेतलेला आहे आणि परमात्मा क्षीरसागरातून निघालेत। परमात्मा छन 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 पावलं चालत आलेत। विष्णू परमात्मा कैलास पर्वताच्या उंच शिखरावर येत आहेत आणि विष्णू परमात्मा शोधतायत की ज्याने ब्रह्माजींना पडवून सोडलं, ज्याने महादेवाला पडवून सोडलं। कुठे आहे तो भस्मासुर? तो भस्मासुर झोपलेला होता। विष्णू परमात्म्यानं आपल्या हंड्यातलं पाणी घेतलं आणि त्या भस्मासुराच्या चेहऱ्यावर टाकलं, त्याला जागवलं। भस्मासुर उठून उभा राहिला। कोण है? इकडं तिकडं पाहू लागला, त्याला कोणी दिसत नाही। पण जेव्हा त्यानं परमात्म्याकडे पाहिलं, इतकं सुंदर रूप देवाचं होतं। भस्मासुर विचारतोय आप कौन हो सुंदरी? भस्मासुरानं विचारलं तू कोण आहे? तिनं सांगितलं मी विश्वमोहिनी आहे। मी असं ऐकलंय की भगवान शंकराचा एक पुत्र, त्याचं नाव भस्मासुर आहे, मला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे। पण माझ्या मनामध्ये ही जी इच्छा झाली, याच्या आधी एक संकल्प होता काय, माझा पती माझं ऐकणारा पाहिजे, माझ्या पतीनं माझ्यासारखं नृत्य केलं पाहिजे। भस्मासुर मी तुझं नाव ऐकून इथपर्यंत आली आहे की तुझा पराक्रम मी ऐकला, तू ब्रह्मदेवाला आणि भोलेनाथाला सुद्धा पडवून सोडलं, तुझ्यासारखा त्रिभुवनात कोणी ताकदवान नाही आहे। भस्मासुर म्हणतो ठीक आहे, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे। पण विश्वमोहिनी म्हणते नाही, असं लग्न नाही होऊ शकत, माझ्या काही गोष्टी तुला पाळाव्या लागतील, माझ्या आज्ञेचं पालन करावं लागेल। भस्मासुर म्हणतो काय आज्ञा आहे तुझी? विश्वमोहिनी म्हणते मला नाचण्याचा फार छंद आहे, तुला माझ्यासारखं जर नाचता आलं तर मात्र मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे। मग विश्वमोहिनीने आपल्या हातातला हंडा बाजूला ठेवला आणि विश्वमोहिनी नृत्य करू लागली। जसं विश्वमोहिनी नृत्य करते तसंच भस्मासुर नृत्य करतोय। वा, विश्वमोहिनी विचार करते, कधी कमरेवर हात, कधी गळ्यावर हात। हळूहळू विश्वमोहिनीला त्याच्या डोक्यावर हात न्यायचा म्हणून विश्वमोहिनी त्याला भ्रमित करते। जसं जसं विश्वमोहिनी नाचायला लागली तसा तसा भस्मासुर नाचतोय। बघा माणूस काय विचार करतो। हळूहळू विश्वमोहिनीने आपला हात खांद्यापर्यंत नेला, विश्वमोहिनी गोल फिरते आणि विश्वमोहिनीने आपला हात डोक्यावर ठेवलाय। भस्मासुराने सुद्धा आपला हात डोक्यावर ठेवला आणि भस्मासुर चढून खाक झाला। भस्मासुराची राग झाली, जयजयकार झालाय, सर्वांनी फुलं उधळले। विश्वमोहिनीचा म्हणजे विष्णू परमात्मा जयजयकार केला। विष्णू परमात्मा भगवान की
विश्व मोहिनी माता की वाह एकदा जोरदार टाळी वाजवा सर्वांनी बघा विश्व मोहिनीने हात आपल्या डोक्यावर ठेवला आणि भस्मासुरानं डोक्यावर ठेवल्याबरोबर भस्मासूर भस्म झाला दिसतोय का बघा ती राख पडली दिसतोय का तो जडून भस्म झाला हे बरोबर मैदा आपली कथा आज जवळ जवळ 5वा दिवस आहे कोणाला वाटतं बरं 5 दिवस झाले कथेची चांगले दिवस थांबत नाही आणि वाईट दिवस जात नाही वाटलं होतं काल महादेवाचं लग्न लागलं बुवा उद्या गर्दीवर परिणाम होऊन जाईल मी दीपक दादाला 4दा बोललो म्हटलं आता काही खरं नाही उद्या लोक कमी येतील पण सांगू का मला आता असं वाटतं एकही माणूस कमी नाही झाला मंडपातला एक सुद्धा नाही तुम्हा लोकांचं कथेवर असणारं प्रेम आहे गजानन महाराजांवर आहे त्याबद्दल वादच नाही पण कथेवर विशेष प्रेम आहे तुमचं तुमची अशीच प्रीती भगवान भोलेनाथाबद्दल जीवनभर असावी असंच मी भोलेनाथाला प्रार्थना कर अजून छोटेसे काहीतरी सत्कार होतील कालही काही लोकांनी आयराच्या नादात पड काढली होती असं नाही प्रसाद काल चहाची व्यवस्था होती आज दुधाची व्यवस्था आहे कार्यकर्ते अत्यंत उत्साह आहेत तुमच्या सहकार्याची गरज आहे आणि सहकार्य तुम्ही लोक खूप करतायत यात शंकाच नाही आजची कथा इथं विराम घेणार पण त्याआधी आज या ठिकाणी आदरणीय आमचे परशुराम महाराज आणि आदरणीय उल्केश महाराज यांचंही छोटंसं स्वागत होणार आहे इतक्या लांबून जानव्यावरनं मंडळी आली आहे त्यांच्यातूनही कोणीतरी एक जण या आणि सत्कार घेऊन जा अजून बरीच मंडळी लांबून लांबून आली आहे प्रत्येकाचं नाव घेणं मला शक्य नाही छोट्याशा डोक्यामध्ये एवढं काही राहत नाही आपण सर्व लोक खूप चांगलं सहकार्य करताय असं सहकार्य 2 दिवस कराल ही मला अपेक्षा आहे रुद्राक्ष परवा वाटले जातील पण आपणा सर्वांना विनंती ज्यांना ज्यांना कूपन पाहिजे आज घेऊन जा उद्या कूपन भेटतील की नाही भेटतील सांगता येत नाही 2 दिवसाची कथा राहिली या स्वर्ण सणाचे साक्षीदार आपण सर्व व्हाल उद्या अजून बहुसंख्येनं कथे करता याल ही सर्वांना विनंती आहे आज बरीच मंडळी आम्हाला रूमवर भेटण्याकरता आली उद्या कोणी त्रास घेऊ नका कारण का उद्या 4 वाजेनंतर आम्ही येणार आहोत ज्यांना ज्यांना भेटायचं आहे 4 वाजेनंतर आपण या म्हणजे आपली वेळ वाया जाणार नाही ही सर्वांना विनंती आहे या पटकन कोण येते चला लोक घ्या बरं दाखवाय चल रे बेटा ये पटकन इकडे चांगला रुमाल आहे का कोणाकडे रुमाल द्या पटकन डोळे बांधायला हा जो रुमाल देईल त्याला 500 रुपये द्यावे मग कोणीच देत नाही बांधा तुमच्या हाताने डोळे हा बेटा हा ए भाऊ तो लाईव्ह बंद कर ए भाऊ लाईव्ह बंद करून दे हा ते पण शूटिंग नको करू